कलवा स्कूल में 38 छात्रों को खिचड़ी से फूड पॉइजनिंग। छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल में इलाज जारी है। कलवा स्थित सहकार विद्या प्रसारक मंडल की स्कूल में मिड डे मील के रूप में दी गई खिचड़ी से 38 छात्रों को फूड पॉइजनिंग होने की घटना मंगलवार शाम को सामने आई। सभी छात्रों को तुरंत छत्रपति शिवाजी महाराज अस्पताल कलवा में भर्ती कराया गया। अस्पताल के मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अनिरुद्ध मालगांवकर ने बताया कि सभी छात्रों की हालत फिलहाल स्थिर है। दोपहर के भोजन के दौरान कक्षा 5 और 6 के छात्रों को लगभग 3 बजे खिचड़ी और आमती परोसी गई थी। शाम 5 बजे के आसपास कई छात्रों को मिचली, उल्टी और पेट दर्द की शिकायत होने लगी। स्कूल के प्रधानाचार्य और शिक्षकों ने तुरंत इन छात्रों को अस्पताल में भर्ती कराया। इस घटना को खाद्य और औषधि प्रशासन ने संज्ञान में लिया है। खबर मिलते ही अभिभावक अस्पताल पहुंचे, जिससे कुछ देर के लिए तनावपूर्ण माहौल बन गया। ॲडिशनल स्टाफ पण मागवलेला आहे। सगळ्यांना IV स्टार्ट केलेला आहे। सगळ्यांना म्हणजे ट्रीटमेंट डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सुरू केलेली आहे। मुलं सगळी स्टेबल आहेत। सर किती मुलं आहेत आणि 40 मुलं पडणारी मुलं 5वी 6वीतली आहेत। तर प्रथम उपचार करताना काय कोणत्या प्रकारची दखल घेतली? ते प्रथम उपचार आणि डेफिनेटिव्ह उपचार दोन्ही म्हणजे पूर्णपणे उपचार हॉस्पिटल आहे। पूर्ण उपचार सुरू केले, IV स्टार्ट केले सगळे। कसं मुळे झालं असेल? दुपारच्या जेवणात काहीतरी निष्पत्ता झाल्याचं प्राथमिक अंदाज आहे। ते त्यांच्या इकडे त्या जेवणामध्ये इफेक्ट खूप घाणेरडा होता आणि ते किती दिवसात होतं ते पण माहिती नाही, कारण की ती मटकी किती दिवसापासून भिजत ठेवली होती किंवा काय। त्यामुळे ते जेवण जेव्हा आणलं होतं ना स्कूलमध्ये, जसं आमच्या मुलींनी सांगितलं की वास पण भरपूर येत होता आणि ते खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना उलट्या आल्या, पोटात दुखायला लागलं आणि त्या वासाने ते भरपूर उलट्या आल्या। आणि ह्याच्या आधी पण असं कृत्य घडलं होतं की जेवणामध्ये झुरळ सापडलं होतं, किड्या सापडलं होतं। आम्ही पालकांनी कंप्लेंटसुद्धा केली होती, तरी पण ह्या शाळेने दुर्लक्ष केलं होतं। तरी पण तो जेवण जिकडनं बाहेर नाही येतोय तो जेवण आतापर्यंत चालू ठेवला। त्यात आम्ही सांगितलं होतं की आम्ही डबा देतोय मुलांना, तर ह्या शाळेवाल्यांनीच सांगितलं जर जेवण इथं गव्हर्नमेंटकडनं भेटेल तर तुम्ही डबा देऊ नका। जर आता आम्ही डबा नाही देणार तर तुमच्याकडनं जर असं जेवण येत असेल आणि आमच्या मुलांना हानी होत असेल तर आम्ही का नाही द्यावा डबा? मग तुम्ही ह्याची काळजी बाळगली पाहिजे होती मुळात, की जेवण जो येतो किंवा कसं येतो काय येतं, पण ह्या जेवणाची काळजी ह्या शिक्षकांनी बघितलं पाहिजे होतं की जेवण कसं आहे काय। इतक्या दिवसाचं खराब जेवण जर असं मुलांना दिलं आणि मुलांची आज ही परिस्थिती अशी 40च्या वर पोरं जर अशी जखमी आहेत आणि त्यांच्या आता पोटाला एवढा दुखापत झाला, उद्या जर एखाद्याचं काय वाईट बरं झालं असतं त्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती? शाळा सह्याद्री आहे, सह्याद्री हायस्कूल कळवामधली आहे, कळवा वेस्ट। तुमची मुलगी कितवीला शिकत होती? माझी मुलगी 5वीला शिकत होती, सह्याद्री 5वीच्या वरच्याच वर्गांचे सगळं मुले आहेत। म्हणजे 5वी पासून पुढे सर्व हे झालेले, सर्वांना दुखापत झालेली आहे। माझा पण मुलगा त्याच्यामध्ये आहे। माझ्या पण मुलाला तो त्रास झालेला आहे। माझ्या मुलाला पण माझ्या पोटात दुखतं म्हणून तर त्रास होतोय जरा। काय ते बघा, ते काय तर बोललं आहे, आम्ही ऐकलं की शनिवारचं ते उपाशी ठेवलं त्यांनी, काय घालून ठेवलं शनिवारचं। तर बघा आता तुम्हाला धन्यवाद।